नमस्कार प्रेक्षक मित्रांनो, स्वागत आहे तुमचे भूमी क्रिएशन चॅनलवर। चला तर प्रेक्षक मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। गुडघ्यांची वेदना हा खरंच आजार नाही आहे, हे ऐकून आपल्याला थोडासा धक्का लागतो, पण खरंच आजार असतं तर औषधं घेतल्यावर ते बरं झालं असतं। आपण मलम लावतो, तेल लावतो, डॉक्टरांकडे जातो, पण वेदना कमी होत नाही का? कारण गुडघ्यांच्या वेदना हा आजार नसतो, तो एक इशारा असतो। शरीर फार आधीपासून आपल्याला काहीतरी सांगतं, पण आपण ते ऐकत नाही। आज मी तुम्हाला तीच गोष्ट सांगणार आहे जी बहुतेक लोक सांगत नाही। सगळ्यात आधी एक गोष्ट समजून घेणे जरुरी आहे, गुडघे आपोआप खराब होत नाही, ते खराब होतात ते आपल्या जगण्याच्या पद्धतीमुळे। आपण असं समजतो की वय वाढल्यामुळे वेदना होतात, पण हे अर्धवट खरं आहे। जर वयच कारण असतं तर प्रत्येक वृद्धाला सारख्याच वेदना झाल्या असत्या, पण असं नाही। मूळ कारण कुठं दुसरीकडेच लपलेलं आहे। पहिलं कारण म्हणजे शरीराचं असंतुलन। आजकालचं आयुष्य बसूनच असतं, तासनतास खुर्चीवर बसणं, चालणं कमी, जिने चढणं कमी, जमिनीवर बसणं जवळजवळ बंदच झालं आहे। गुडघा आहे चालण्यासाठी, वळण्यासाठी, वजन उचलण्यासाठी, पण जेव्हा त्याचा वापरच होत नाही तेव्हा तो कमकुवत होतो, म्हणून गुडघ्यात दुखणं वाढतं। पण बऱ्याच बारीक लोकांनासुद्धा गुडघेदुखीचा त्रास असतो, कारण फक्त लठ्ठपणा हे एकच गुडघेदुखीला कारण नाही, गुडघ्यावर किती भार पडतो ते कारण आहे। चुकीचं चालणं, चुकीचे बूट वापरणं, चुकीच्या पद्धतीने बसणं, हे सगळे गुडघ्यांवर असा दाब टाकतात जणू त्या ठिकाणी सतत जखम होत आहे आणि ती जखम हळूहळू दुखणं बनत जाते। तिसरं कारण म्हणजे स्नायूंची काळजी न घेणं। गुडघे एकटे काम करत नाही, त्यांच्या भोवतीचे स्नायू, पोटऱ्या, कंबर, हिप्स सगळे मिळून त्याला सांभाळतात। जेव्हा हे स्नायू कमजोर होतात तेव्हा सगळा भार गुडघ्यांवर येतो आणि गुडघे म्हणतात, आता बस झालं, दुखणं थांबव। सगळ्यात जास्त दुर्लक्षित केले गेलेलं कारण, आपण सगळं काही झटपट करायला बघतो। वेगाने चालणं, वेगाने चढणं, वेगाने उतरणं आणि वेगाने बरं होणं, पण शरीर मशीन नाही आहे, त्याला आपली एक गती आहे। जेव्हा तुम्ही शरीराच्या गतीपेक्षा जास्त वेगाने चालता तेव्हा सर्वात आधी तुटतात ते म्हणजे सांधे, आणि त्यातही गुडघा पहिले तुटतो। आता एक कटू सत्य ऐका, गुडघ्यांच्या वेदना फक्त शरीराच्या नाही आहेत, कधी कधी जीवनाचा थकवा देखील असतो। दीर्घकाळाचा ताण, चिंता, झोपेची कमतरता हे सगळं शरीराला घट्ट बांधून टाकतं, आणि घट्ट झालेलं शरीर सगळ्यात आधी सांध्यात त्रास दाखवतो। म्हणून काही लोक म्हणतात, औषधं घेतली आहेत, रिपोर्ट पण सगळे नॉर्मल आहेत, तरीसुद्धा वेदना चालूच आहेत, कारण रिपोर्ट फक्त शरीर बघतं, आयुष्य नाही। आता प्रश्न पडतो, तर उपचार काय आहे? उपचार चमत्कार नाही, उपचार म्हणजे समज। गुडघ्याला तेल नको, त्याला मदत हवी आहे। हळूहळू चालणं, नीट चालणं, शरीराला ऐकायचं। जेव्हा तुम्ही शरीराशी लढणं थांबवता तेव्हा शरीर साथ देऊ लागतं। आणि लक्षात ठेवा, वेदना शत्रू नाही, वेदना म्हणजे तुम्हाला दिला गेलेला संदेश आहे। ज्याने वेदना दाबली त्याचा त्रास वाढतो, आणि ज्याने समजून घेतलो तो हळूहळू बरा होतो। त्यामुळे पुढच्या वेळी गुडघ्यात वेदना झाल्या तर फक्त एवढा विचार करू नका की कोणती गोळी घ्यायची, असा विचार करा की मी शरीरासोबत काय चुकीचं केलेलं आहे, कारण उत्तर तिथेच दडलेलं असतं। आता हे थोडं नीट समजून घ्या, गुडघ्यांच्या वेदना अचानक येत नाही, ते वर्षानुवर्ष आपण दुर्लक्षित केलेल्याचंच फळ आपल्याला मिळतं। शरीर फार संयमी असतं, त्याने आधी संकेत दिला, मग इशारा दिला, आणि जेव्हा आपण तरीही त्याचं ऐकत नाही तेव्हा ते वेदना बनवू लागतं। पण आपण काय करतो, वेदना सुरू झाल्यावर लगेच दाबून टाकायचा प्रयत्न करतो, गोळी घेतो, त्याच्यावर मलम लावतो, पट्टी बांधतो। वेदना थोड्याच वेळाने शांत होतात, पण समस्या तिथल्या तिथेच राहते। आता समजून घ्या, गुडघा फक्त एक सांधं नाही, गुडघा म्हणजे संतुलनाचं केंद्र आहे। जेव्हा जीवनात संतुलन बिघडतं तेव्हा शरीरातही कुठेतरी संतुलन तुटतं, आणि बहुतेक वेळा ते तुटणं गुडघ्यांमध्ये दिसतं। आजचं जीवन तर गुडघ्यांविरुद्धच चाललंय। आपण जमिनीवर बसतच नाही, बसायच्या आधीच थकून जातो, उठावंसं वाटत नाही। हळूहळू शरीर असं समजून घेतं की त्याला वाकायचं नाही आहे, आणि जे वापरलं जात नाही ते कमकुवत होतं। हा शरीराचा नियम आहे। आता आणखी फारसं लक्षात न येणारं कारण म्हणजे भीती। हो, भीती।
भीतीत शरीर कडक होतं, भीतीत स्नायू कडक होतात, भीतीत सांधे लवचिक राहत नाही. आजकाल लोक भविष्याविषयी घाबरलेले आहेत. कमाईची भीती, नात्यांची भीती, आरोग्याची भीती, ही भीती आतून शरीराला घट्ट करून धरते आणि सगळ्यात आधी गुडघ्यांना, ज्याचा सांध्यांवर परिणाम होतो. म्हणून बऱ्याच लोकांनी सांगितलं की सकाळी वेदना जास्त होतात, कारण रात्रभर शरीर तणावात असतं. मन झोपतं पण शरीर नाही. आता आणखी एक सत्य आहे, गुडघ्यात वेदना बहुतेक चालण्याच्या पद्धतीशी निगडीत असतात. आपण चालायचं विसरून गेलो आहोत. आपण धावतो, ओढतो किंवा अचानक झटपट चालतो. गुडघ्यांना असेच झटके आवडत नाही, त्याला लय हवा असतो, मृदुता हवी असते. पण आपण नेहमी घाईत असतो आणि घाई शरीराला दुखापत करते. मग आपण चालणं थांबवायचं का? नाही, तर आपल्या चुकीच्या पद्धतीने चालणं थांबवायचं. हळूहळू चालायचं म्हणजे कमजोरी नाही. खरं सांगायचं तर हळू चालणं म्हणजे शरीराची हुशारी आहे. जो माणूस हळू आणि जागरूकपणे चालतो तो आपले गुडघे आयुष्यभर निरोगी ठेवतो. आता हेही लक्षात ठेवा, गुडघ्याचं दुखणं हे एकटं येत नाही, त्याबरोबर येतं कमरेची कटकट, कमरेचा त्रास आणि मांड्यांचे दुखणे. पण आपण फक्त गुडघ्यालाच दोष देतो. कधीकधी असं होतं की घर गळतंय आणि आपण जमिनीला दोष देतो, कारण ती आपल्याला पुसावी लागते वारंवार. खरी समस्या तर संपूर्ण घराच्या रचनेतच असते. जेव्हा कोणी म्हणतं की माझे गुडघे खराब झाले आहेत, तेव्हा संपूर्ण शरीरच असंतुलित झालेलं असतं. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुडघ्याला काय हवं? गुडघ्याला हवी असते हालचाल आणि मर्यादित वजन आणि संतुलित विश्रांती, पण जडपणा नाही. जे लोक अगदी चालत नाहीत किंवा अचानक फार जास्त हालचाल करतात, त्यांना दोघांनाही वेदना होतात. शरीर अतिउत्साहापासून घाबरतं. आणखी एक गुपित म्हणजे गुडघ्यांच्या वेदना बऱ्याच वेळा सांगतं की तू आयुष्यात खूप काही ओढत आहेस. अशा जबाबदाऱ्या ज्या फक्त तुझ्या नाहीत, अशा चिंता ज्या तुझ्या हातात नाहीत. जेव्हा मन जड झालेलं असतं तेव्हा शरीरही जड वाटतं आणि जड झालेलं शरीर गुडघ्यांना जास्त ताण देतं. म्हणून काही लोक जेव्हा त्यांना सुट्टी असते तेव्हा त्यांना जास्त आराम वाटतो, मन हलकं वाटतं. आता हे समजणं फार गरजेचं आहे. गुडघा बरा होण्याचा मार्ग भीतीने जात नाही. भीती सांगतं आता ऑपरेशन करावं लागेल किंवा कधीच बरं होणार नाही. ही भीती वेदना अजून वाढवतं. शरीराला सगळ्यात आधी सुरक्षित वाटायला हवं. जेव्हा तुम्ही शरीराशी संघर्ष करता तेव्हा ते अजून कडक होतं, पण जेव्हा तुम्ही शरीराला ऐकता तेव्हा ते मोकळं होऊ लागतं. आणि एक सोपी पण प्रभावी गोष्ट म्हणजे गुडघ्याला रोज थोडा थोडा विश्वास द्या. फार नाही, हळूहळू. आज थोडं चालायचं, उद्या थोडं वळायचं, परवा थोडं बसायचं. शरीर उड्या मारायला तयार नाही आहे, शरीर संवाद करायला बघतं. आणि संवादाचा नियम की घाई करू नकोस. आता शेवटी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुडघ्यांच्या वेदना तुमचा शत्रू नाही आहे, तो तुमचा शिक्षक आहे. तो म्हणतोय थांब, बघ आणि समज. जर तू फक्त दबावात राहशील तर तो आणखी जोरात वेदना देईन. जर तू समजलास तर तो हळूहळू शांत होईल. आणि लक्षात ठेवा, शरीर नेहमी खरी गोष्ट सांगतं, पण आपणच आहोत की ते शरीराचं काहीच ऐकत नाही. म्हणून पुढच्या वेळी गुडघा दुखला की त्याला गोळ्या देऊ नका, त्याला ऐका. कदाचित तो तुम्हाला जगायची नवी पद्धत शिकवायला आला आहे. आता एक मोठा प्रश्न येतो, गुडघ्यांचं दुखणं आजार नाही आहे, तर मग ते बरे का होत नाही? कारण आपण उपाय चुकीच्या ठिकाणी शोधतो. आपण दुखणं दूर करू इच्छितो, पण ते सवयी बदलत नाही, ज्यामुळे दुखणं वाढलं आहे. हे असंच आहे जसं की नळ उघडा ठेवला आणि जमीन पुसत बसलो. आता थोडं आपल्या रोजच्या आयुष्याकडे पहा. सकाळी उठताच फोन हातात, कमी चालणं, जास्त बसणं, जिन्यांपासून दूर राहणं, जमिनीवर बसण्याची भीती वाटणं, थोडा दुखावा लागला की लगेच शरीराला कमकुवत समजून टाकणं. शरीर कमकुवत होत नाही, शरीर असुन्न होऊन जातं. आता बरेच लोक म्हणतात आम्ही तर फारशी हालचालही करत नाही तरी गुडघ्यात वेदना होतात. पण याचं खरं कारण म्हणजे ते नीट झोप घेत नाही आणि झोपले तरीसुद्धा आतून त्यांना बेचैनी असते. झोपेतच शरीर स्वतःला बरे करतं. झोप अपुरी झाली तर सांध्यांची दुरुस्तीही अपुरी राहते आणि हीच अपुरी दुरुस्ती एक दिवस दुखणं बनतं. आता आणखी एक कटू सत्य, गुडघ्यांच्या वेदना कधीकधी आयुष्यापासून थकण्याचे संकेत देतात. जेव्हा मन म्हणतं आता पुरं झालं, पुढे नाही, तेव्हा शरीरही तसंच म्हणतं.
काही लोकांना बऱ्याच वेळा असं म्हणताना ऐकलंय की बसल्यावर वेदना होतात, उठल्यावर वेदना होतात, कारण शरीर तुम्हाला आतून आधार देत नाही. मन थकले की शरीर उभं राहू शकत नाही. आता असं समजा की इलाज फक्त बाहेरून होत नाही, इलाज संवादातून होतो. तुम्ही तुमच्या शरीराला विचारा, आज किती चालणं योग्य, आज किती बसणं योग्य, आज मला कुठं थांबायचं आहे. जो माणूस शरीराला प्रश्न विचारतो, शरीर त्याला उत्तर देऊ लागतं. आता बरेच लोक विचारतात, व्यायाम करायला हवा का? खरं तर व्यायामापेक्षा योग्य गती जास्त गरजेची आहे. चुकीचा व्यायाम गुडघ्याला आणखीन त्रास देऊ शकतो, पण योग्य आणि मर्यादित हळूहळू वाढणारी हालचाल गुडघ्यांचा सर्वोत्तम मित्र आहे. पूर्ण आराम केला तरीसुद्धा गुडघे कमकुवत होतात आणि जास्त जोरात चाललं तरीसुद्धा गुडघे दुखतात. म्हणूनच मधला मार्ग योग्य आहे. गुडघ्यांच्या वेदना बऱ्याचदा आपल्याला सांगतात की तुम्ही खाली वाकायला घाबरत आहात. जमिनीवर बसणं, वाकणं, नम्र होणं हे सगळ्या आपल्या जीवनातून जात चाललंय आणि गुडघे म्हणजे नम्रतेचा सांधळा आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुडघ्यांच्या वेदना बऱ्याचदा तेव्हा वाढतात जेव्हा तुमच्या आत कसली तरी भीती असते. भविष्याची भीती, पडण्याची भीती, वृद्धत्वाची भीती आणि भीतीमुळे शरीर सुकायला लागतं आणि सुकलेल्या सांध्यांना जास्त वेदना होतात. त्यामुळे वेदनेची भीती बाळगणं वेदना जास्त वाढवतं. शरीराला सगळ्यात आधी सुरक्षा हवी, विश्वास हवा. जेव्हा तुम्ही असं मानता की मी बरे होऊ शकतो, तेव्हा शरीराचं अर्ध काम पूर्ण होतं. आता शेवटी खोल गोष्ट म्हणजे गुडघ्यांच्या वेदना कधीकधी असंही सांगतात, आता हळू चाल. हे शिक्षा नाही, सल्ला आहे. जेव्हा तुम्ही हळू चालता, जागरूक राहता आणि तुमच्या पावलांना ऐकत चालता, तेव्हा गुडघ्यांना पहिल्यांदाच आराम मिळतो. म्हणून लक्षात ठेवा, गुडघ्यांच्या वेदना हा कुठलाही आजार नाही, तर तुमच्या जीवनशैलीचं सिग्नल आहे. आता हे पण समजून घ्या की गुडघ्यांच्या वेदना कधीकधी एकाच बाजूला होतात, कारण आपण आयुष्यातही बऱ्याच वेळा तसंच करतो. एकाच खांद्यावर जास्त ओझं, एकाच बाजूला जास्त धावपळ, एका दिशेने जास्त झुकणं. शरीराला समतोल हवा असतो. जिथे समतोल नसतो तिथे वेदना बोलायला लागतात. त्यामुळे उपाय फक्त एका ठिकाणी नाही, तर संपूर्ण शरीराच्या रचनेत करावा लागतो. आता बरेच जण म्हणतात, मी चालणं कमी केलं तरीसुद्धा दुखणं तसंच आहे. समजून घ्या, समस्या चालण्यात नाही, चालण्याच्या पद्धतीत आहे. हळू चालणं, छोटे पावलं टाकणं, पायाच्या टाचा किंवा पंजांचा मऊ स्पर्श, श्वासाबरोबर जुळवून चालणं, हे सगळं गुडघ्यांची भाषा आहे. गुडघ्याला गती नकोय, त्याला लय हवी असते. आता अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाणी आणि पोषण. आपल्या सांध्यांना तेलकटपणा लागतो, त्यापूर्वी शरीराला नियम हवा असतो. अनियमित दिनचर्या, अनियमित झोप, अनियमित जेवण हे सगळं सांध्यांच्या दुरुस्तीला अडथळा आणतं. दुरुस्ती नेहमी रात्रीच्या वेळी होत असते. रात्रीची अपूर्ण दुरुस्ती सकाळी वेदना म्हणून व्यक्त होते. आता हेही समजून घेऊया की गुडघ्यांच्या वेदना जास्त करून त्या लोकांमध्ये वाढतात जे स्वतःवर खूप स्ट्रिक्ट असतात. प्रत्येक चुकीसाठी स्वतःला दोष देतात. प्रत्येक कामात परफेक्ट होण्याचा ताण. आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे भीती. पडण्याची भीती, वेदना वाढण्याची भीती, भविष्यात काय होईल याची भीती. या भीतींमुळे शरीर आकुंचित होतं. आकुंचित सांधे सहज दुखायला सुरुवात होते. म्हणून वेदनेची भीती वेदना जास्त वाढवते. वेदना समजून घेतल्याने वेदना कमी होतात आणि तुम्ही विचार कराल, मग काय करावं? फार काही करायचं नाही, बदलायचं आहे. चालण्याचा वेग बदलायचं, उठणं बसणं याची सवय बदलायची, शरीराशी संवाद करण्याचा मार्ग बदलायचा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवरची कडकाई कमी करायची. गुडघ्याला दररोज थोडा विश्वास द्यायचा. आज थोडा, उद्या थोडा. शरीराला उड्या मारायच्या नाही आहेत, त्याला संवाद हवा आहे. आता आणखी एक तपासणी. गुडघा म्हणजे नम्रतेचा भाग आहे. झुकणं, बसणं, उठणं हे सगळं आपल्याला नम्रता शिकवतात. जो माणूस आयुष्यात झुकणं विसरतो त्याला त्याचं शरीर आठवण करून देतं. ही शिक्षा नाही, ही फक्त आठवण आहे. आणि शेवटी गुडघ्यांचा त्रास म्हणजे एखादा आजार नाही, तर तो तुमच्या वागणुकीत बदल करण्याचा एक संकेत आहे. हळूहळू चालणं, सावधपणे चालणं, शरीराच्या तालात चालणं. जेव्हा तुम्ही शरीराच्या तालात चालता तेव्हा शरीरही तुमच्यासोबत चालायला लागतं आणि मग त्रास हळूहळू कमी होतो, कारण तुम्ही आणि शरीर एकाच दिशेने असतात, विरोधात नाही.
आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुडघ्यांचा त्रास म्हणजे तुम्ही कमजोर झालात असं नाही. हे तुम्हाला जागृत होण्याची संधी देतं. पण आपण काय करतो? आपण तुलना करायला सुरुवात करतो. बघा, तो माणूस माझ्यापेक्षा वयाने मोठा आहे तरीसुद्धा कसा चालतो. बघा, तो तर धावतही आहे. तुलना शरीराला समजत नाही. तुलना शरीरावर दाब आणतो आणि त्या दबावात कोणतेही सांधे निरोगी राहत नाही. प्रत्येक शरीराची यात्रा वेगळी असते. प्रत्येक शरीराचा वेळ वेगळा असतो. गुडघ्यांना इतरांशी नाही, फक्त स्वतःशी जुळवून घ्यायला हवं. आता हेही समजून घ्या, वेदना वाढतात जेव्हा तुम्ही त्यांच्याशी भांडतात आणि वेदना कमी होतात जेव्हा तुम्ही त्यांच्याशी संवाद साधतात. संवाद म्हणजे असे नाही की दिवसभर दुखण्याबद्दल विचार करत बसणं. संवाद म्हणजे तुम्ही तुमची वागणूक बदलायची. तुमचं उभं राहणं बदला, तुमचं बसणं बदला, थांबणं बदला. आता एक अगदी सोपी पण खोल गोष्ट. गुडघ्याच्या वेदना सकाळी जास्त का होतात? कारण रात्री मन थकलेलं असतं आणि थकलेलं मन शरीराला घट्ट धरून ठेवतं. झोप फक्त आराम देत नाही, झोप शरीराची दुरुस्ती करतं. आणि जेव्हा दुरुस्ती नीट होत नाही, तुमची झोप व्यवस्थित होत नाही, तेव्हा सकाळी वेदना जास्त होतात. त्यामुळे गुडघ्यांसाठी झोप तितकीच महत्त्वाची आहे जितकी की औषधं. अजून एक खरेपणा म्हणजे गुडघ्यांच्या वेदना त्यांच्यात जास्त असतात जे स्वतःशी खूप कठोर वागतात. मी कमकुवत होणार नाही, आता वय जास्त झालंय, हे शब्द औषध नाहीत, हे शब्द विष आहेत. शरीर शब्द ऐकतो आणि त्यावर प्रतिक्रिया देतो. जेव्हा तुम्ही म्हणता आता बरं होणार नाही तर शरीर थांबतं. पण जेव्हा तुम्ही म्हणता हळूहळू बरं होईल तर शरीर प्रयत्न करू लागतं. शरीराला आशा पाहिजे, हमी नाही. गुडघ्यांच्या वेदना अनेकदा लवकर बरा होण्याच्या जिद्दीमुळे वाढतात. आपण म्हणतो 1 आठवड्यात बरं व्हायलाच पाहिजे, 1 महिन्यात धावायला पाहिजे. पण शरीर वेळेवर चालतं, इच्छेवर नाही. जो शरीराला वेळ देतो तो टिकून राहतो. आता समजून घ्या, गुडघ्याला जास्त व्यायाम नको असतो. गुडघ्याला योग्य व्यायाम हवा असतो आणि त्याहूनही जास्त त्याला योग्य वागणूक हवी असते. तुम्ही कसं बसता, कसं उठता, तुम्ही वजन कसं उचलता, हे सगळं गुडघ्यासाठी औषधापेक्षा जास्त उपयुक्त आहे. आणखी एक खरी गोष्ट म्हणजे गुडघ्यांच्या वेदना प्रामुख्याने त्यांना जास्त होतात जे स्वतःसाठी वेळ काढत नाही. ते सगळ्यांसाठी उपलब्ध असतात पण स्वतःसाठी नाही. जे प्रत्येकाची काळजी घेतात पण स्वतःच्या शरीराची नाही. शरीर एके दिवशी तुम्हाला हिशोब देतं. ते म्हणतं आता माझी वेळ आली आहे आणि ती वेळ असते गुडघ्यांची. हे सगळं असं सुरू होतं. आता असा विचार करू नका की हे सगळं फक्त भावनिक गोष्टी आहेत. भावना शरीरात राहतात आणि शरीर भावनांमध्ये जे भाव दडलेले असतात ते सांध्यांमध्ये साचून बसतात. आता आणखी एक गोष्ट बारकाईने ऐका. गुडघ्यांच्या वेदना बहुतेक खाली वाकण्याच्या भीतीमुळेही असतात. भीती पडून जाण्याची किंवा उभं राहताना वेदना होतील का. भीती शरीराला कडक करून टाकते आणि कडक शरीर गुडघ्यांवर जास्त ताण आणतं. म्हणून भीतीने चालणं म्हणजे वेदना बोलवणं आहे. विश्वासाने चालणं म्हणजे वेदना निघून जाणं आहे. आता हळूहळू एवढं शिका की जमीन तुम्हाला पडायला नाही तर तुम्हाला सांभाळायला आली आहे. जेव्हा तुम्ही हा विश्वास तुमच्या पावलांमध्ये उतरवता तेव्हा गुडघ्यांना आराम वाटू लागतो. आता शेवटच्या टप्प्याकडे वळूया. गुडघ्यांच्या वेदना तुम्हाला थांबवायला येत नाही, त्या तुम्हाला नवीन मार्गाच्या धडे शिकवायला येतात. ते म्हणतायत आता जोरात नाही, नीट, आता भरभरून नाही. ह्या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या तर गुडघे हळूहळू मोकळे व्हायला लागतात. वेदना लगेच जात नाही पण भीती दूर होते आणि जिथे भीती राहत नाही तिथे वेदनासुद्धा राहत नाही. लक्षात ठेवा, शरीर कधीही तुमच्या विरोधात नसतं, ते नेहमी तुमच्या बाजूने असतं. फक्त त्याची भाषा तुम्हाला थोडी उशिरा कळते. ज्या दिवशी तुम्हाला समजतं त्या दिवशी गुडघे फक्त चालणं शिकवत नाही, ते तुम्हाला हळू, सावध आणि सन्मानाने जगणं शिकवतात. आता अजून एक गोष्ट, गुडघ्यांच्या वेदना फक्त शरीराचा अनुभव नाही, त्या आठवणी आहेत गेल्या वर्षाच्या. दडलेला थकवा, न सांगता आलेली जबाबदारी. जेव्हा माणूस बराच वेळ स्वतःला मागे ठेवतो तेव्हा शरीर पुढे येऊन बोलतं आणि शरीर बोलतं त्या ठिकाणी जिथे सगळ्यात जास्त ताण असतो. गुडघे जीवनातील तो सांधा आहे जो पुढे जाणं आणि थांबणं यामध्ये उभा राहतो. म्हणून जेव्हा जीवनात तुम्हाला पुढे जायचं असतं पण आतून थकलेले असतात तेव्हा गुडघा अडकवतो
गुडघ्यांच्या वेदना ह्या बऱ्याच वेळा निर्णय घेण्याच्या थकव्याशी सुद्धा जोडलेल्या असतात. दररोजचे निर्णय, दररोजच्या जबाबदाऱ्या, दररोज स्वतःला सांभाळणं आणि स्वतःसाठी कुठलाही ब्रेक न घेणं. मन म्हणतं थोडा आराम कर, पण आयुष्य म्हणतं अजून वेळ नाही आहे. मग शरीर मधोमध येतं आणि ते थोडा ब्रेक घेतं. गुडघे थांबतात. तो सुस्तपणा नाही, पण शहाणपणा आहे. शरीराला माहीत असतं की आता थांबलं नाही तर पुढे मोठं नुकसान होऊ शकतं. आता काळजीपूर्वक ऐका. गुडघ्यांच्या वेदना तुम्हाला हे शिकवायला येतात की सगळं काही जोरात चालत नाही. काही गोष्टी अगदी हळूवार आणि मौसरपणे वेळेनुसार हळूहळू चालतात. पण आपल्याला फक्त जोरदार भाषा माहीत आहे. आपल्याला दबावाची भाषा माहीत आहे. आपलं शरीरही कामाची यादी समजून घेतं. चला, पळा, काम पूर्ण करा. पण शरीर यादी नाही आहे. शरीर नाते आहे आणि नाते अधूनमधून चालत नाही. आणखी एक सत्य आहे. गुडघ्यांच्या वेदना जास्त होतात त्या लोकांमध्ये जे नेहमी भविष्यात राहतात. आता काय होणार, उद्या काय होणार. जर असं झालं तर भविष्याचा ताण पावलांना जड करतो आणि जड पावलं गुडघ्यांना थकवतात. गुडघे वर्तमानात राहायला पाहिजे. जेव्हा तुम्ही वर्तमानात चालता, फक्त त्या पावलांवर लक्ष देता, तेव्हा गुडघे सुरक्षित राहतात. पण जेव्हा तुम्ही 3 पावलं पुढे विचार करता, तेव्हा गुडघे घाबरता. भीतीमध्ये सांधे कधीही सहज राहत नाही. आणखी एक गोष्ट, गुडघ्यांच्या वेदना बऱ्याचदा अशा लोकांमध्ये होतात जे स्वतःला माफ करत नाही. जुनी चूक, जुने पश्चाताप, जुने निर्णय हे सगळं आतच साठून ठेवलेलं असतं. मनाला पुढे जायचं असतं, पण आत काहीतरी ओढून धरतं. ही ओढ शरीरात ताण बनते आणि ताण गुडघ्यांमध्ये उतरतो. म्हणून गुडघे बऱ्याचदा त्या मार्गाने जातात जिथं स्वतःला माफ केल्याने, इतरांना माफ केल्याने मन हलकं होतं, तेव्हा शरीरही हलकं होतं. म्हणून कधीकधी गुडघे बरे होण्याचा मार्ग म्हणजे माफी बघतात. गुडघ्यांच्या वेदना कधीकधी वयामुळे नसतात, त्या अनुभवाचा परिणाम असतो. खूप काही पाहिलं, खूप काही सहन केलं, खूप काही समजलं आणि आता माणूस म्हणतो आता थोडं हळूहळू चालायचं. हार नाही मानायची. हळू चालणं म्हणजे परिपक्वता आहे. जो माणूस हळू चालणं शिकतो दीर्घकाळ चालतो. आता शेवटची मोठी गोष्ट, गुडघ्यांच्या वेदना तुम्हाला आयुष्यापासून दूर करण्यासाठी आलेल्या नसतात. त्या तुम्हाला आयुष्याच्या जवळ घेऊन यायला आलेल्या असतात. ते म्हणतात आता ऐक, आता समजून घे, आता सन्मान कर आपल्या शरीराचा, आपल्या वेळेचा, आपल्या मर्यादांचा. मर्यादा म्हणजे कमकुवतपणा नाही. मर्यादा दिशा दाखवतात. जेव्हा तुम्ही आपली मर्यादा ओळखता, ते आयुष्य संघर्षात राहत नाही. गुडघेसुद्धा संघर्ष करणं सोडतात आणि हळूहळू वेदनांचा आवाज बदलायला लागतो. जोरातून सौम्यकडे, सौम्यतून संकेताकडे, संकेतातून शांततेकडे. आणि एक दिवस तुम्हाला समजतं की वेदना गेली नाही, पण आता ती तुम्हाला घाबरवतही नाही. कारण आता तुम्ही शरीराच्या विरुद्ध नाही, त्याच्याबरोबर आहात. आणि जेव्हा माणूस शरीराबरोबर असतो तेव्हा गुडघे पुन्हा चालायला शिकतात. प्रेक्षक मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला किती उपयुक्त वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर भेटूया